समजा मी माझं एखादं राजकीय मत मांडलं आणि इफ इट हॅज सम कॉन्सिक्वेन्सेस किंवा मला कामच मिळणार नाही. कलाकार बोलला, प्रत्येक फिल्मच प्रोपागेंडा आहे, बट द फॅक्ट इज धर्मवीर सारखी फिल्म किती लोकांनी बघितली. काय आहे ना, आपण जेन्युइनली म्हणतो की लोकतंत्र आहे, डेमोक्रेसी आहे, नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे शशि शिनाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती माझ्यासोबत आहे रोकटोक बिनधास्त अभिनेता आरोह वेलणकर. आरोह नमस्कार. रेडिओ सिटीच्या सगळ्या लिसनर्सना, सोनाली तुला, तुमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना नमस्कार. तू बोलतोस, मी जसं सुरुवातीलाच म्हणलं की रोखठोकपणे स्पष्टपणे बोलतो आणि मीडिया असू देत, म्हणजे मग माध्यमांमध्ये असू देत किंवा मग सोशल मीडियावरती पण असू देत, तू कधी विचार करत नाही की तुला कुणीतरी हा पॉलिटिकली आहे असं म्हटलं जाईल किंवा काय, किंवा हा एका पक्षाबद्दल बोलतोय. तू तुझी मतं नेहमीच मांडलेली आहेस, तर यावरनंही तुला कधी टार्गेट केलं गेलं आहे का इंडस्ट्रीमधनं? खूप नाही हो, इंडस्ट्रीमध्ये पण आता जसं बाहेरच ओव्हरऑल तुला दिसत असेल तर लेफ्ट राईट हे पोलरायझेशन आहे इंटेलेक्च्युअली, तसं इंडस्ट्रीतही आहे. आणि आमचं क्षेत्र हे अगदी पिढ्यानपिढ्या अगदी म्हणून ट्रेडिशनली हॅज बीन डॉमिनेटेड बाय अ लेफ्ट लिनिंग आयडिओलॉजी, आणि विच इज फाईन, त्याच्यात काहीच गैर नाही. कारण की कलाकार हा मुळातच त्याला, म्हणजे आता मी नाटकापासनं घडलोय नट म्हणून, तर मला प्रश्न विचारायची एक मूलभूत एक हेच आहे, माझा पर्स्पेक्टिव्हच बघायचा वेगळा आहे गोष्टींकडे. आणि मला हे शिकवलेलंच आहे की तुझ्याकडे कुठली गोष्ट आली तर त्याला तू क्वेश्चन कर, यू हॅव टू क्वेश्चन की हे का, असं का. सो आय थिंक त्यामुळे मुळात कोर हा कलाकाराचा नेहमी लेफ्टच असतो. पण आय थिंक माझ्या पर्सनल जे माझं ओव्हरऑल अपब्रिंगिंग आणि माझं अंडरस्टँडिंग आहे सोशल इश्यूज आणि ह्याचं, तर आय हॅव टर्न्ड आउट टू बिकम अ राईट लिनिंग पर्सन. पण मला वाटतं इंडस्ट्रीमध्ये असे आहेत भरपूर मतप्रवाह, आणि त्याच्यासाठी मला नाही वाटत कोणी कधी कोणाला असं टार्गेट करतं. मी पर्सनली कधी असं, नॉट दॅट आय नो, मला होत असेल तर इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट, पण आय डोंट नो, म्हणजे मला पर्सनली कधी बऱ्याचदा मी बघितलं की अनेक कलाकार जे आहे ना या बाबतीत म्हणतात की नको, कॉन्ट्रोवर्सीज होतील किंवा परत लोकांचं आपल्याबद्दलचं एक मत तयार होईल की अरे हा याबद्दलचं आहे, त्यामुळे ते व्यक्त होत नाहीत की इच्छा असू नाही. पण त्या बाबतीत तू स्वतःला कधी मी थांबवलं नाही. मी त्या बाबतीत स्वतःला हे पण म्हणेन की मी थोडा, कारण माझं ब्रेड अँड बटर वेगळं पण आहे, म्हणजे मी पूर्णपणे या क्षेत्रावर अवलंबून नाही. सो मला या गोष्टीची कधी अशी भीती नाही वाटत की समजा मी माझं एखादं राजकीय मत मांडलं आणि इफ इट हॅज सम कॉन्सिक्वेन्सेस तर माझं अगदी हेच बंद होईल किंवा मला कामच मिळणार नाही. सो या गोष्टीचा विचार न करता मी बोलत असतो. आणि आय थिंक सगळ्यांनी बोललं पाहिजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर आयडिओलॉजी. कलाकारांना पण हे, म्हणजे कसं आहे ना, अनफॉर्च्युनेट लक्षात घे, एखादा बिझनेसमॅन बोलला तर चालतं, एखादा स्पोर्ट्समॅन बोलला तर चालतं, रिपोर्टर्स किंवा कुठल्याही क्षेत्रातला माणूस बोलला तरी, पण कलाकार बोलला की मग त्याला एक खूप एक वेगळं कनोटेशन येतं की अरे हा कसं, हा ब्रेकिंग न्यूज होते. तर मला वाटतं त्यांनाही अधिकार आहे बोलायचं, त्यांचीही राजकीय मतं आहेत, त्यांचीही पर्सनल मतं आहेत, ते त्यांनी व्यक्त व्हावं. त्याच्यावरनं त्यांना ट्रोल करायची किंवा त्याच्यावरनं, आय डोंट थिंक सो की दे शुड बी हेल्ड लायबल. और हां, तुमचं मत मांडताना तुम्ही जबाबदारीने मत मांडलं पाहिजे, ह्या मताचं मी आहे. हां, म्हणजे यू शुड बी कॉन्शियस ऑफ व्हॉट यू आर स्पीकिंग बिकॉज यू हॅव दॅट काइंड ऑफ पब्लिक following. Correct. So you should be conscious and responsible, but that doesn't stop you from expressing yourself. असं माझं मत आहे. ऍब्सोल्युटली. आणि या मताशी तू कायम ठाम राहिलेला आहेस. बरं, आता मला सांग की लाईफमध्ये आता आपण काही वर्षांपूर्वी जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हा तू नुकताच या इंडस्ट्रीमध्ये आला होता. 2014 पासून मी या क्षेत्रात ॲज अ करिअर म्हणून तू म्हणू शकतेस की मी आहे. 2015. हां, बरं, मग मला सांग की आता जेव्हा काम येत आहे, सध्या तुझा आता हा चंदू चॅम्पियन रिलीज झालेला आहे, त्याच्यानंतर धर्मवीर 2 मध्ये तू येणार आहेस. धर्मवीर हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा तो मेजर हिट झाला. त्याच्यामधला विषय, त्यामधली मांडणी, त्याच्यातले डायलॉग्स आणि ओव्हरऑल सगळंच पॅकेज जे आहे ते खूप कडक होतं. तर धर्मवीर 2 कडनं खूप अपेक्षा आहेत. तर तू जेव्हा धर्मवीर 2चा भाग झालास, प्रवीण तरडे सर जे तुझे मेंटॉर आहेत, येस, मी माझी सुरुवात त्यांच्या फिल्मपासून केली. रेगे हा माझा आणि त्यांचा दोघांचाही पहिला चित्रपट होता जो खूप हिट झाला. तर बऱ्याच वर्षानंतर मी परत प्रवीण सरांबरोबर ॲज अन ॲक्टर काम करतोय. तर मला खूप अपेक्षा आहे आणि फिल्म पण खूप तगडी झाली आहे, म्हणजे खूप छान झालेली आहे फिल्म, त्यात काही वादच नाही. आणि धर्मवीर तर हिट फिल्म आहेच आहे, तर धर्मवीर 2 पण तितकाच त्याच्यापेक्षा मोठा हिट होईल अशी अपेक्षा आहे आणि लोकांना आवडेल. धर्मवीर जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा हा पॉलिटिकल प्रोपगंडा आहे असं म्हटलं गेलं होतं. 2 पण येत आहे.
आता काय बघ, ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे ना. पॉलिटिकल प्रॉपगेंडा म्हणायला गेलं तर मग प्रत्येक फिल्मच प्रॉपगेंडा आहे त्या दिग्दर्शकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तो त्याचं म्हणणं त्याच्यामध्ये आणतोच ना. दोन्ही प्रकारचे आहेत ना म्हणजे मतप्रवाह. तर एक जर कलाकृती तुम्ही ऍक्सेप्ट करत असाल की ही कला आहे, तर दुसरी पण कला म्हणूनच ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आणि तो अधिकार आहे ना त्या दिग्दर्शकाला, मेकर्सना, की मला जे वाटतंय किंवा मला जे म्हणायचंय ते मी माझ्या फिल्ममध्ये म्हणतोय. वाय शुड इट बी प्रॉपगेंडा? तुम्हाला नसेल वाटत बघावीशी, नका बघू. बट द फॅक्ट इज धर्मवीर सारखी फिल्म किती लोकांनी बघितली, सुपरहिट झालीच ना. सो बेसिकली ऑडियन्स आहे ना त्या म्हणण्याला. तर हाऊ कॅन इट बी प्रॉपगेंडा? इफ पीपल आर कन्झ्युमिंग दॅट कॉन्टेंट, इफ पीपल आर लाइकिंग व्हॉट दे आर सीइंग, आणि तर हाऊ कॅन इट बी? तुला माहिती का आपल्या देशामध्ये आपण बघितलं ना तर क्रिकेट आणि राजकारण या 2 विषयांवरती कितीही वेळ आणि कुठेही चर्चा होऊ शकते. हो, 100%. हो की नाही? त्याचे चित्रपट पण आहे, निश्चितच चित्रपट पण आहे. पण आधी आपण जर बघितलं राजकारण, क्रिकेट आणि मग चित्रपट. करेक्ट? तुझे या 3 पैकी सगळ्यात आवडता विषय राजकारण. करंट अफेअर्स खूप आवडतं मला. क्रिकेट मी ऑनेस्टली सांगायचं तर मी आत्ता सध्या मागची अनेक वर्ष फार फॉलो नाही करत. म्हणजे पूर्वी जेवढं मला वाटायचं ना क्रिकेट, वर्ल्ड कप मॅचेस, IPL, हे आता एवढं मला नाही वाटत. आय थिंक करंट अफेअर्स पहिल्यापासूनच मला आवडायचं. आता जास्त मला आवडतं कारण मला आय थिंक जास्त सेन्सिबिलिटीज चेंज झाल्यात. आवडीनिवडी बदलतात जसे तुम्ही आयुष्यात मॅच्युअर होता. करेक्ट आहे. आय थिंक मला करंट अफेअर्स जास्त आवडायला लागले. लोकसभा इलेक्शन 2024 आता झालेले आहेत आणि किती आणि कसं अनएक्सपेक्टेड होतं तुझ्यासाठी हे? काय आहे ना, आपण जेन्युइनली म्हणतो की लोकतंत्र आहे, डेमोक्रेसी आहे. त्याच्यामध्ये लोक ना बरोबर ज्याला जे पाहिजे ते उत्तर देतात आणि प्रत्येकाने आपापल्या सतसत विवेकबुद्धीप्रमाणे तो मॅन्डेट घ्यायचा असतो. तर अपोजिशननी पण आणि रुलिंग पार्टीनी पण ह्या पर्टिक्युलर निकालातनं जे घ्यायचे ते घ्यावं. आणि 2029 मध्ये परत नव्याने फ्रेश एक हे करावी. माझं फक्त एवढंच म्हणे की जो कोण असेल त्या प्रत्येकाने आपल्या जनतेचा आणि आपल्या देशाचा आणि त्या पदाचा एक हे ठेवला पाहिजे. काय म्हणूया, मान ठेवला पाहिजे. मान नाही, दे शुड ऑलवेज थिंक अबाउट द कंट्री, लाईक व्हॉट वी आर गिव्हिंग टू द इलेक्टोरेट. हा, आपली जबाबदारी ओळखून प्रत्येक जणांनी ते हे केलं पाहिजे. बाकी राजकीय मत आता मला वाटत नाही. हे बघ, काय आता वाटणं न वाटणं इच्छा आहे का म्हणजे ठीक आहे, राजकारण नाही ग, पण डेफिनेटली हे बघ, माझं लॉंग टर्म मध्ये कदाचित 20-25 वर्षानंतर जेव्हा असं वाटेल की हो बाबा आपण आयुष्यात काहीतरी स्वतःसाठी डेफिनेटली केलं, आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी, तेव्हा एक मोटिव्ह प्रत्येक माणसाचा असा असला पाहिजे ना की आता आपण काहीतरी समाजासाठी करू. तर असं काही प्लॅन सच काहीच नाहीये. मी काही इच्छुक नाही किंवा मला एज्युकेटेड यंग आणि आपण म्हणूयात की विचार करणारी माणसं जर राजकारणात आली तर नक्कीच तरुण घडेल ना. माझं तर म्हणणं आहेच आहे की तरुण शिक्षित लोकांनी, म्हणजे तू बघ ना, ग्रोईंग अप किती आई वडिलांनी त्यांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर हो सगळेच म्हणतात कारण रोजीरोटीचा प्रश्न असतो. किती लोक म्हणतात तू पॉलिटिक्समध्ये जा आणि सिस्टम बदल. नाही म्हणायला पाहिजे. आय थिंक आपल्यापासूनच सुरुवात होईल की तू तुझ्या मुलाला, माझ्या मुलाला पण जेव्हा रोखणार नाहीस की बाबा कर तुला जे वाटतं ते कर, तू स्वतःचं NGO कर, सुरू कर, जस्ट डू सोशल सर्व्हिस, नो प्रॉब्लेम. तिथपासूनच सुरुवात होईल. तर हे डेफिनेटली इन द माइंड असतं, पण आय एम नॉट थिंकिंग ऑफ ऍक्टिंग ऑन इट येट, कारण की आय थिंक इट्स टू अर्ली. अजून मी खूप तसं लहान आहे आणि राजकारणात तर काही माझं जायचं आत्ता काही प्लॅन नाही आहे, पण समाजासाठी काहीतरी करावं असं मला तर नेहमीच वाटतं आणि मी करत पण असतो. माझ्या लेवलवरती जे इलेक्शन्स असतील, तुला माहिती आहे आपण आय वोट कॅम्पेन केलं होतं आपण मागच्या निवडणुकीला, तर मी तर करत असतो मला जे वाटतं त्या वेळेला, माध्यमातून जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न असतो. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.